झी24 न्यूज। शिवसेना दलित आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा। आदिवासी भूमिहीन कास्तकार यांच्या अतिक्रमण केलेल्या गायरान जमिनी त्यांच्या नावे करण्यात यावे व 7/12 त्यांच्या नावे मिळावा अशा विविध मागण्यासह मोर्चा। पहा फक्त झी24 न्यूज वर सविस्तर बातमी। आमचे प्रतिनिधी साहेबराव पवार यांचा रिपोर्ट। रोखोक बेधडक बातम्यांसाठी पाहत रहा फक्त झी24 न्यूज। दलित माध्यमातून गेली 5 वर्षापासून जालना जिल्ह्यातील दलित आदिवासी भूमी कास्तकारांसाठी रस्त्यावरचा संघर्ष सातत्याने चालू आहे। 28 नोव्हेंबर 1991चा जो शासन निर्णय आहे तो शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही जीवाचा आटापिटा केला आहे। कारण जालना जिल्ह्यातील अतिक्रमण 1968चा आहे आणि 1968 जे अतिक्रमण आहे त्याला आज जवळपास 47-48 वर्ष होत आले। शासन निर्णय 28 नोव्हेंबर 1991च्या नुसार 1 एप्रिल 1978 ते 14 एप्रिल 1990च्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी दलित आदिवासींचं अतिक्रमण असेल ते नियमानुसार करून त्यांना 7/12 दिला पाहिजे असे शासन आदेश आहे। परंतु जालना जिल्ह्याचं प्रशासन या निर्णयाला गांभीर्याने घेत नाही आणि म्हणून शिवसेना दलित आघाडीच्या माध्यमातून 1 मे 2015 रोजी जे लोकशाहीला वर्ज असलेलं आंदोलन म्हणजे जालना जिल्ह्यातील 1000 माझ्यासहित दलित आदिवासी भूमी कास्तकारांचं आत्मदहनाचं आंदोलन या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होत असताना पोलीस प्रशासनाच्या बळाने ते हाणून पाडलं आणि त्या ठिकाणी आम्हाला लेखी आश्वासन देण्यात आलं की 28 नोव्हेंबर 1991च्या कायद्याची अंमलबजावणी करण्यात येईल। तसे आदेश त्यांनी जिल्हाधिकारीपासून ADM तहसीलदारांना दिले। आम्ही त्यानुसार पाठपुरावा केला। पाठपुरावा करत असताना आम्ही प्रत्येक तहसीलला गायरान कास्तकारांचे आंदोलन केले। गायरान कास्तकारांच्या आंदोलनातून आम्ही वैयक्तिक अहवाल त्याच्यासोबत त्याचा पुरावा म्हणून पंचनामा असेल किंवा न्यायालयीन काही प्रक्रियातले कागद असतील किंवा फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल झालेले असतील त्या प्रक्रियातले काही कागदपत्र सोबत दिले आणि त्यानुसार मग आम्ही ADMला 7/12 मागण्याचं काम केलं तेही जनतेच्या साक्षीने आंदोलनाच्या माध्यमातून। परंतु ADMने सांगितलं की आम्ही सगळे 7/12 देतोय पण आम्हाला जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी हवी आणि म्हणून आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाच्या माध्यमातून येतो आणि या ठिकाणी फक्त लेखी आश्वासन दिले जातात। पुढे मात्र ह्या गायरान कास्तकारांना 7/12 मिळत नाही आणि म्हणून 4 जून 2018 रोजी माननीय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर माझ्यासहित 5 दलित आदिवासी भूमी कास्तकारांचं जे अन्नत्याग उपोषण झालं आणि त्या अन्नत्याग उपोषणाप्रसंगी या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय बबनराव लोणीकर यांनी आमच्याशी फोनवर संवाद केला आणि त्यांनी सांगितलं की साहेब तुमचं उपोषणाचं निवेदन CMच्या हातात आहे आणि CMच्या हातात असल्यामुळे ते माझ्याकडे आलं आहे आणि म्हणून यावर आता मला तुम्ही 1 दिवस दिला पाहिजे। 6 जूनला मी जालन्याला येतो। 6 जूनच्या संध्याकाळी 7 वाजता तिची जिल्हाधिकारी कार्यालयात माझ्या अध्यक्षतेखाली बैठक घेतो। 6 जून उजाडल्यानंतर संध्याकाळी 7 वाजता माननीय पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यापासून ADM तहसीलदार अप्पर निवासी या सगळ्यांना सोबत घेऊन मी आणि माझ्या जवळपास 100 ते 200 गायरान कास्तकारांसह या ठिकाणी 3 तास बैठक झाली। 3 तासाच्या बैठकीमध्ये अधिकाऱ्यांनी त्यांच्या बाजू मांडल्या, गायरान कास्तकारांच्या बाजूने माझ्या बाजू मांडल्या। पण या ठिकाणी मी माननीय पालकमंत्र्यांना सांगितलं की साहेब हे तुमचं जिल्हा प्रशासन खोटारडं कारण या ठिकाणी 28 नोव्हेंबर 1991च्या कायद्याची अंमलबजावणी झाली नाही तर 7/12 मिळणार आणि कुठं जर नाममात्र मिळाली असतील तर ते त्यांची मनमानीच आणि म्हणून हे चुकीचा अर्थ काढू लागले कायद्याचा की 28 नोव्हेंबर 1991चा जो कायदा आहे आणि त्यानंतर म्हणजे 2011चा सुप्रीम कोर्टाचा जजमेंट असेल आणि त्या जजमेंटनुसार 12 जुलै 2011 रोजी महाराष्ट्र शासनाने पुन्हा एक शासन निर्णय घेतला
आणि त्या शासन निर्णयामध्ये स्पष्ट केलं की 28 नोव्हेंबर 1951चा कायदा आहे आणि त्यामधील तरतूद आहे की 4x4, तर त्याच्यामध्ये 28 नोव्हेंबर 19च्या कायद्याला वगळून हा निर्णय सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे आणि त्यानुसार आम्ही निर्णय घेऊ. परंतु जिल्हा प्रशासन ह्या कायद्याचा चुकीचा अर्थ काढून आमच्या जालना जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील दलित आदिवासी भूमी कास्तकारांना सातबाऱ्यापासून वंचित ठेवण्याचं काम करू लागले. सातबाऱ्यापासून वंचित राहणं म्हणजे आज रोजी शासन स्तरावर कसल्याही प्रकारची मदत नाही. शासन स्तरावर मदत नसल्यामुळे गावगुंडाकडून त्रास वाढलेला आहे. कोणताही दलाल येतो आणि ह्या आमच्या गायरान कास्तकारांना एक प्रकारचा म्हणजे छळ केला जातो आणि म्हणून हे कुठंतरी सगळं थांबलं पाहिजे. बाबासाहेबांनी या देशाला लोकशाही दिली तर लोकशाही मार्गानेच आमचा संघर्ष राहील. परंतु हा संघर्ष करत असताना आम्हाला पूर्ण आत्मविश्वास आहे की एक दिवस या जालना जिल्ह्यातील दलित आदिवासी भूमी कास्तकारांना 7/12 मिळून दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. धन्यवाद. मी साहेबराव पवार, G24 न्यूज जालना. Z24 News.